नमस्कार. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. जय जगदंब. मागच्या एपिसोडमध्ये आपण भूमीला धरून, जागेला धरून व्यवसायाबद्दल चर्चा केली. संक्षिप्त चर्चा, त्यात काय अडथळ्याचे योग असतात त्याबद्दलही केली. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की जागेला धरून जे हा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये बिल्डर्सचा जो व्यवसाय आहे त्या विषयाला धरून आपण चर्चा करणार आहोत. अनेक वेळेला मोठ्या प्रोजेक्टची सुरुवात होते. प्रोजेक्ट जोमाने सुरू होतो, मधात फार अडचणी उत्पन्न होतात. अशा वेळेला अशा अडचणी मधात उत्पन्न होऊ नये म्हणून आपल्या जो कसली माहिती नसताना आपण कोणत्या प्रकारे त्या प्रोजेक्टची सुरुवात करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणता विधी केला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण पुढे गेलो पाहिजे. भूमिपूजन करत असताना, अपार्टमेंटच्या बांधकामाचे भूमिपूजन करत असताना, भूमिपूजन झाल्यानंतर पायाभरणी करत असताना त्यामध्ये जर अपार्टमेंट 3 मजली ते 7 मजल्यापर्यंत असेल तर कमीत कमी आपण 250 ग्रॅम चांदी त्याच्या पायामध्ये टाकली पाहिजे. ज्या संक्रांतीला हा भूमिपूजनाचा भाग होत असेल त्यानुसार शेषमुख पाहून आपण पायामध्ये चांदीचा क्रम घेतला पाहिजे. जे ब्रह्मस्थान असते त्या ब्रह्मस्थानामध्ये सुद्धा आपण चांदी त्या ठिकाणी टाकू शकतो. जिथेही अपार्टमेंटची सुरुवात बांधकामाची होते आहे त्याच्या 10 दिशांना गाय व वासरू हिला 3 दिवस फिरवावे. प्रवाळ रत्न जे आहे त्याला मुंगा म्हणतात. त्याचं पाणी सतत 7 दिवस भिजवून ते जे जल आहे ते त्या जागेवर शिंपडलं पाहिजे. त्यांनी जी विद्या, त्यांनी जी ऊर्जा त्या जागेत प्राप्त होते, त्यामुळे बांधकाम करत असताना अडचणी येत नाही. आल्यास तर त्या फार काळ टिकत नाही. वास्तू ही जोमानी व दर्जेदार तयार होते. ज्या वेळेला मोठ्या अपार्टमेंटचं, मोठ्या बिल्डिंगचं काम होते अशा वेळेला 7 मजल्याच्या वर जर ते बांधकाम असेल तर तिथे कमीत कमी 1.25 किलो चांदी ब्रह्मस्थानामध्ये आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे संबंधित वास्तूमध्ये दोष उत्पन्न व्हायची शक्यता कमी राहते. वास्तूमध्ये अपार्टमेंटचं बांधकाम तयार करत असताना जमिनीमध्ये जी विविधता आहे त्या विविधतेनुसार सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बांधकाम करत असताना आपल्याला पाहाव्या लागतात. या गोष्टीवर चर्चा आपण यथायोग्य काळी करू. तोपर्यंत जय जगदंब.